नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण निवासी सैनिकी शाळा आणि एनडीए परीक्षेची तयारी या विषयावर माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्राध्यापक डॉक्टर एस सोनवणे. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊयात. प्राध्यापक डॉक्टर एस सोनवणे हे गरुडझेप अकॅडमी आणि गरुडझेप सैनिकी स्कूलचे संस्थापक आहेत. गरुडझेपच्या महाराष्ट्रभर औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, पुणे या शहरात भव्य शाखा आहेत. गरुडझेप अकॅडमीच्या माध्यमातून जवळपास 5000पेक्षा जास्त विद्यार्थी हे विविध सरकारी नोकरीत दाखल झालेत. गरुडझेप अकॅडमीचा 19 एकर परिसरात मैदानी लेखी तयारीसह भव्य अभ्यासिका, हॉस्टेल, कॅन्टीन, जिम, शॉपिंग मॉल यासह अनेक सुविधा असून अनुभवी शिक्षक वृंद आहेत. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेमध्ये 298 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश देखील संपादन केलेलं आहे. तर नेहमीच तुमचा कल असतो की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळावी आणि यासाठी तुम्ही प्रयत्नशील असतात. आज देखील एक वेगळी संकल्पना, ती म्हणजे निवासी सैनिकी शाळा ही तुम्ही सुरू करतात आणि सुरू झालेली असं खरं तर म्हणायला हरकत नाही. तर या संकल्पनेविषयी आम्हाला काय सांगाल? खरं तर 2009 पासून 14-15 वर्षापासून मी सरकारी नोकरीसाठी घडवणारे विद्यार्थी बघतोय आणि प्रत्येक विद्यार्थी ज्या वेळेस येतो त्याला कोणते ना कोणते स्वप्न असतात, त्याच्यात इच्छा असतात की मला अधिकारी बनायचंय, मला IPS बनायचंय, मला IRS पदापर्यंत जायचंय, मला NDAच्या माध्यमातून आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि ऑफिसर बनायचंय. पण महाराष्ट्रात झालं काय की महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचा बेस, शालेय शिक्षणाचा बेस त्या ठिकाणी त्यांना कमी पडतोय. म्हणजेच पहिलीपासून किंवा 5वी पासून विद्यार्थ्यांना खरं शिक्षण की ज्यामुळे त्याचं करिअर घडणार आहेत, त्याच्या कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत, ते दिल्या जात नाहीये. आणि मुळात जर अशा पद्धतीचं शिक्षण त्यांना भेटलं नाही तर 12वी झाल्यानंतर किंवा 10वी झाल्यानंतर विद्यार्थी म्हणतोय की मला NDA मध्ये जायचंय, पण त्याचा त्या ठिकाणी पूर्ण पाया पक्का नसतो, त्याचा बेस कंप्लीट नसल्यामुळे त्याला त्या पदापर्यंत जाता येत नाही. आणि मग हे विद्यार्थी आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये क्लास 3, क्लास 2च्या जॉबवरती समाधान मानतात किंवा MPSC आणि UPSC मध्ये त्यांना ते यश मिळत नाही. मग क्लास 3 मध्ये तलाठी, ग्रामसेवक, लिपिक या साध्या पदापर्यंत ते पोहोचतात. मुळात सैनिकी शाळा ही संकल्पना त्यातूनच आली आणि आम्ही जी शाळा चालू केलेली आहे त्या शाळेमध्ये विद्यार्थी 5वी पासून निवासी राहू शकतो किंवा शहरातील असेल तर तो येऊन जाऊन त्या ठिकाणी शाळा करू शकतो. या शाळेच्या माध्यमातून भावी काळातील अधिकारी किंवा विद्यार्थ्याला वाटेल ते पद मिळवण्यासाठी आजपासून तयारी करून घेतल्या जाते. मग त्याला डॉक्टर बनायचं असेल, त्याला इंजिनियर बनायचं असेल, त्याला IPS IRS दर्जाचे अधिकारी बनायचं असेल किंवा NDAच्या माध्यमातून आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचा ऑफिसर बनायचा असेल तर या पदापर्यंत जाण्यासाठी शाळा त्याला मदत करते. आणि मुळात विद्यार्थी जेव्हा लहानपणी जेवढं जास्त शिक्षण चांगले घेईल ते शिक्षण त्याला आयुष्यात कामा येतं. आज आपण बघतोय की विद्यार्थी घरामध्ये फक्त मोबाईल आणि TV यावरती त्या ठिकाणी गुंतलेले असतात. हे विद्यार्थी शिक्षणापासून दुरावले जात आहेत. मग पालकांची आणि विद्यार्थ्यांची दुविधा स्थिती आणि शिक्षणामध्ये त्या ठिकाणी आड येते. म्हणूनच या निवासी शाळेच्या माध्यमातून नक्कीच भवितव्यातील विद्यार्थी आणि भविष्याचे चांगले दर्जेदार अधिकारी आपल्याला बघायला मिळतील. अगदीच. निवासी शाळेची जी संकल्पना आहे ती तर तुम्ही आम्हाला सांगितली, मात्र या शाळेमध्ये कोणत्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं आणि त्याचबरोबर कोणते बोर्ड देखील आहेत? खरं तर आपण बघतो की आज पालकांची त्या ठिकाणी फसवणूकच चालू आहे असं मला म्हणतोय. कारण CBSEच्या शाळा खूप कमी आहेत. CBSEच्या पॅटर्न नावावरती त्या ठिकाणी CBSEचं शिक्षण दिलं जातं. जेव्हा विद्यार्थी 10वीला जातो तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की अरे CBSEची शाळा नाही आहे, खरं तर ही स्टेट बोर्डची शाळा आहे. CBSE बोर्ड आणि स्टेट बोर्ड या दोन्ही माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी शिक्षण देतोय. आणि खरं ओरिजिनल CBSE जेव्हा विद्यार्थ्यांना लक्षात येईल तेव्हा ते विद्यार्थी नक्कीच अशा शाळेकडे येतात. आणि स्टेट बोर्डचं पण शिक्षण त्या ठिकाणी आमच्याकडे आहेत. त्यामुळे माध्यम कुठलंही असो त्या माध्यमात दिलेलं शिक्षण दर्जेदार पाहिजे आणि त्या बोर्डानुसार ते ओरिजिनल त्या ठिकाणी शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं. त्यामुळे पालकांना मी एक सांगू इच्छेल की स्टेट बोर्ड असेल, CBSE बोर्ड असेल, दोन्हींचंही शिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं. आणि या शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी फक्त 8वी झाला, 9वी झाला किंवा त्याला एवढी टक्केवारी पडली याला काही महत्त्व नाही. तुम्ही जेव्हा आताच्या
युगाचा विचार कराल तर तुम्हाला महत्त्वाचं आहे की त्याची कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. ज्या वैज्ञानिक प्रयोगशाळा असतील, फक्त विज्ञानामध्ये मार्क मिळवले म्हणून विद्यार्थी मोठा झाला, मुळात नाही. त्या प्रयोगशाळेमध्ये त्याचं प्रॅक्टिकली नॉलेज त्याला भेटलं पाहिजे. मग ती बायोची लॅब असेल, केमिस्ट्रीची असेल, फिजिक्स लॅब असेल, प्रत्येक विषयाच्या सुद्धा लॅब्स असतात. त्यानंतर कम्प्युटरचं पूर्ण ओरिजिनल नॉलेज, म्हणजे फक्त कम्प्युटर सायन्स किंवा कम्प्युटर सारखा विषय शिकवला म्हणून विद्यार्थी बनला असं मुळात होत नाही. तर त्याच्या पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करण्यापर्यंतचं शिक्षण या शाळेच्या माध्यमातून आम्ही देतोय. म्हणून माध्यम हे कुठलंही असेल तरीला त्या ठिकाणी विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात आणि या विद्यार्थ्यांच्या भवितव्याची दारं त्या ठिकाणी उघडी होऊ शकतात. अगदीच. एनडीए बद्दल तर तुमचा खरं तर अतिशय प्रयत्न असतो की विद्यार्थ्यांनी एनडीए मध्ये जावं. मात्र एनडीए असेल, नीट असेल, जेई असेल किंवा IIT असेल, यामध्ये देखील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा पाया नेमका तुम्ही कसा निर्माण करता? खरं तर एनडीए मध्ये आम्ही खूप वर्षापासून काम करतोय. भरपूर अधिकारी त्या ठिकाणी बनताना आम्ही बघितलेत. पण जे बनू शकले नाही त्याच्या मागचं मुख्य कारण होतं की शालेय जीवनाचा पाया. आता शालेय जीवनामध्ये जर विद्यार्थ्याला नीट, जेई, IIT यासारखे सब्जेक्टला पूर्णपणे बेस कंप्लीट करण्यात आला. एनडीए मध्ये जाणारे विद्यार्थी जे असतात, आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे ऑफिसर बनण्यासाठी त्या ठिकाणी तयारी करतात. खरं सांगितलं तर 10वी नंतर या शिक्षणाची सुरुवात होते. मला तर वाटतं पालकांनी दोन गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत की 10वी नंतर जे विद्यार्थी आता 10वी उत्तीर्ण झाले त्यांनी जर लगेच सुरुवात केली तर ते एनडीए पर्यंत सहज पोहोचू शकतील. पण त्यांचा जर बेस कंप्लीट असेल तर त्यांना पोहोचण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. म्हणून नेहमीच सांगतोय की 5वी पासून, 7वी पासून, किमान 8वी पासून तरी त्यांचा त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेकडे कल आला पाहिजेत. शिक्षणाबरोबर स्पर्धा परीक्षा ही संकल्पना त्यांच्या मनावरती रुजवली, त्या वेळेचा पुरेपूर वापर जर 24 घंट्याचा करून घेतला तर नक्कीच विद्यार्थी एनडीए मध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्राचे वाढतील. आता आपण बघतो की नेहमी सांगितलं जातं एनडीएच्या जागा कमी असतात, सीडीएसच्या परीक्षा आपल्याला देताना जागा कमी असतात, वयाची मर्यादा आहे. पण वय कशासाठी? आपण अगोदर तयारी करावी. आणि ह्या वर्षी जे 10वीचे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना तर मी सांगेल की तुमच्याकडे चांगली संधी चालून आलेली असते. कदाचित तुम्ही एनडीए परीक्षेची तयारी करताना एनडीए मध्ये नाही जाऊ शकलात तर घाबरण्याची मुळात गरज नसते. आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये अशा काही पदं आहेत की ज्या ठिकाणी तुम्ही एनडीएची तयारी करताना सहज पोहोचतात. आत्ताच आमचे नेव्हीमध्ये, SSR मध्ये 157 पेक्षा जास्त विद्यार्थी सिलेक्ट झालेत. हे विद्यार्थी कोणते? जे एनडीएची तयारी करायचे पण मुळात त्यांचा बेस नसल्यामुळे ते तिथे जाऊ शकले नाही. त्यात बरेचसे अधिकारी झालेत पण जे नाही होऊ शकले ते अधिकारी पदापर्यंत नाही पोहोचलेले विद्यार्थी नेव्हीमध्ये त्या ठिकाणी आज कार्यरत आहेत. एअरफोर्समध्ये S ग्रुप, Y ग्रुपच्या त्या ठिकाणी परीक्षा होतात. आजही त्यांचा निकाल त्या ठिकाणी सर्वात जास्त येतोय. कारण अशी आहेत की तुम्ही कुठलीही तयारी कराल तर स्पर्धा परीक्षेत तुम्हाला यश मिळतं पण त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. आणि मुळात दोन्ही माध्यमातून आपण जर विचार केला, ज्यांची आता ती वेळ गेलेली आहे, 10वी झालेले विद्यार्थी असतील, 12वी झालेले विद्यार्थी, तर त्यांनी लगेच सुरुवात करावी. पण जे शालेय जीवनातील विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांनी आज आपला मुलगा काय बनेल हे त्याच्यावरती सोडावं, त्याला त्या दर्जेदार शिक्षण द्यावं, म्हणजे तो विद्यार्थी नक्कीच भविष्यातला अधिकारी असेल. अगदी जसं तुम्ही आता म्हणालात की पालकांनी देखील त्या विद्यार्थ्यावर सोडावं. विद्यार्थ्याने जर अभ्यास केला नाही तर अनेकदा पालक असं म्हणतात तू अभ्यास केला नाही तर आता तुला आम्ही हॉस्टेलमध्ये टाकू. तर लहानपणापासून हॉस्टेलमध्ये राहण्याचे देखील काही फायदे असू शकतात असं तुम्हाला वाटतं का? खरं तर हॉस्टेलमध्ये राहण्याचे फायदे आज जास्त त्या ठिकाणी आहेत. त्याचे कारण असे आहेत की आपण घरामध्ये जेव्हा 5 ते 6 जणांचं कुटुंब असतं किंवा 2 जणांचं कुटुंब असेल तर त्याला पुरेसा वेळ पालक देऊ शकत नाहीये. विद्यार्थी शाळेतून जेव्हा 4 तासात येतो किंवा 5 तास शाळा असते त्यानंतरचा कालावधी तो मित्रामध्ये त्या ठिकाणी गुंतलेला असतो किंवा त्याला बाहेरच्या दुनियातून मिळणाऱ्या काही वाईट सवयी त्या ठिकाणी लागतात. आणि सर्वात महत्त्वाचं, घरामध्ये 2च गोष्टी त्या ठिकाणी प्रामुख्याने आईवडील बघतात, ते आहेत मोबाईल. या जर मोबाईल पासून विद्यार्थ्याला दूर करायचं असेल तर तुमच्याकडे उच्चतम शिक्षकाची गरज आहे आणि हॉस्टेलमध्ये त्या ठिकाणी ते उपलब्ध असतात. 24 तास निगराणी असते. मोबाईल पासून विद्यार्थी त्या ठिकाणी बाजूला जातो आणि त्याची ओढ शिक्षणाकडे लागते. शिक्षणामध्ये जर अडसर कोणती गोष्ट येत असेल ती मोबाईल आहे आणि टीव्हीवरील काही वेगळे प्रोग्राम असतील तर त्या माध्यमातून विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षणापासून दूर जातात. म्हणून मला तरी वाटतं हॉस्टेलमध्ये राहणारे विद्यार्थी नक्कीच ते स्वतःची तयारी स्वतः करतात, स्वतःमध्ये भविष्याची ती
क्षमता आहे ते ओळखतात आणि अभ्यासाला जास्त वेळ देतात. आणि घरी असल्यानंतर एक दुसरा प्रश्न येतो की त्याला कोचिंग त्या ठिकाणी क्लासेस लावावे लागतात. तो क्लासेसला जातो की नाही जात हे पण एक महत्त्वाचं आहे. आणि गेला तरी तो पुरेसा अभ्यास करतो की नाही हे पण त्या ठिकाणी बघितलं जातं. जर विद्यार्थ्याच्या मागे 5-5, 7-7 शिक्षक असतील तर नक्कीच त्यामध्ये बदल होतो. आणि प्रत्येक विषयाला प्रत्यक्ष घटकाला शिक्षक जर त्या ठिकाणी असतील तर नक्कीच विद्यार्थ्याचा जो शिक्षणाचा पाया तो मजबूत बनेल. म्हणून हॉस्टेल त्या ठिकाणी नेहमीच चांगलं आहे असं मी मानतो. अगदीच. आणि ज्या विद्यार्थ्यांची आता 10वी आणि 12वी झालेली आहे त्यांना देखील मग प्रवेश मिळू शकतो का, आणि त्याचबरोबर सरकारी नोकरीच्या देखील काही संधी या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत का? आतापर्यंत आपण शाळेबद्दल बोललो, पण असे भरपूर विद्यार्थी आहेत की त्यांचे शिक्षण आता त्या ठिकाणी 10वीच्या पुढे गेलेले आहेत. म्हणजे वयाच्या 16व्या वर्षी ते आलेत. 16.5 वर्षानंतर आर्मी आणि नेव्हीमध्ये, एअरफोर्समध्ये, या नेव्ही आणि एअरफोर्सचा आपण विचार करूया, त्याच्यामध्ये जागा असतात. MR, SSR या पदाच्या जाहिराती वर्षातून येतच असतात. तर विद्यार्थ्यांनी तिथं त्या ठिकाणी फॉर्म भरले पाहिजे, त्याची तयारी केली पाहिजे. जर एअरफोर्सचा आपण विचार केला तर X ग्रुप आणि Y ग्रुपच्या माध्यमातून हे विद्यार्थी तिथं पोहोचू शकतात. आता हे परत शाळेला नाही येऊ शकत, पण सरकारी नोकरीपर्यंत त्यांना सहज पोहोचता येतं. म्हणून मला तरी वाटतं की 10वीचे जे विद्यार्थी झाले त्यांनी 11वी 12वी सोबत शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षा जर केली तर वयाच्या 18व्या वर्षी जेव्हा आपलं वय पूर्ण होतं, खरं तर नेव्ही आणि एअरफोर्सला वय लवकर चालू होतं, आर्मीला पण 17.5 नंतर होत आहे, पण बाकीच्या सर्व नोकऱ्यांचा आपण विचार केला तर 18 वर्षानंतर आपलं वय पूर्ण होतात. तोपर्यंत जर आपली पूर्ण तयारी असेल तर भरती कोणतीही निघू द्या, पण त्यात माझं नाव असेल हे विद्यार्थी त्या ठिकाणी सांगू शकतो किंवा त्याला ती नोकरी मिळतेच. म्हणून मी तर सांगेल 10वी झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी लगेच त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची सुरुवात आपण आहे त्या ठिकाणाहून करावी. जे 12वी झालेले विद्यार्थी आहेत यांच्याकडे आता NDAचा वगैरे संधी राहिलेली नाही. मग 10वीच्या विद्यार्थ्यांनी हा विचार करावा की त्यांची ती संधी का गेली, कारण त्यांनी वेळेवरती तयारी केली नाही. म्हणून 12वी झालेल्या विद्यार्थ्यांना जर NDAची तयारी करायची असेल तर ती करता येत नाही तर ते CDSच्या परीक्षा देऊ शकतात आणि त्या माध्यमातून त्यांना तिथं त्या पदापर्यंत पोहोचता येतं. ज्या विद्यार्थी या मोठ्या लेवलच्या परीक्षा देऊ शकत नाही, सुपर क्लास 1 दर्जाच्या परीक्षा असतात, तर त्यांनी आर्मी नेव्ही एअरफोर्सच्या बाकीच्या परीक्षा, त्यानंतर महाराष्ट्र पोलीस आहे, आता महाराष्ट्र पोलीसची 18,000 भरती झालेली आहे, त्यामध्ये 300 पेक्षा जास्त विद्यार्थी आमचे त्या ठिकाणी सिलेक्ट झालेत. आणि खरंच एक आनंद मिळतो की हे विद्यार्थी आपल्या संस्थेचं नाव, आपल्या आईवडिलाचं नाव त्या ठिकाणी कमवत आहेत. कारण या विद्यार्थ्यांचा परिवार आता त्या ठिकाणी स्वतःच्या किमतीवरती त्या ठिकाणी तयार झालेला असतो. कारण घरातील एक व्यक्ती जेव्हा सरकारी नोकरीला लागतो तेव्हा ते कुटुंब बदलतं. तर मला वाटतं 12वी झालेल्या विद्यार्थ्यांनी पोलीस असेल, जेल पोलीस असेल, दारूबंदी पोलीस असेल, वनरक्षक असेल, क्लास 3च्या काही जागा असतात, सरळ सेवा आपण त्याला म्हणतो, त्यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, वरिष्ठ लिपिक, महानगरपालिका, मंत्रालयातील जागा, या सर्वांचा अभ्यास करावा. जे विद्यार्थी मोठ्या परीक्षेचा विचार करतात त्यांनी MPSCच्या परीक्षा देता येतात आणि MPSCच्या माध्यमातून ते डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, नायब तहसीलदार या पदापर्यंत सहज पोहोचता येतं. आणि आता त्यात मुलींची संख्या त्या ठिकाणी वाढलेली आहे, तर मुलींना सुद्धा प्रत्येक डिपार्टमेंटच्या परीक्षा देता येतात. म्हणून विद्यार्थी कोणताही असो, शिक्षणासोबत जर स्पर्धा परीक्षा केली तर यश टिकणाऱ्या विद्यार्थ्याला नक्कीच मिळतं असं माझं मत आहे. अगदीच. आणि अनेक विद्यार्थ्यांची खरं तर अशी धडपड असते की आम्हाला सरकारी नोकरी मिळवायची आहे, तर ही नोकरी मिळवण्यासाठी देखील काही शैक्षणिक पात्रता किंवा वयोमर्यादा जी आहे त्याबद्दल पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना काय सांगाल? ज्या वेळेस वयोमर्यादेचा विचार येतो तर मी नेहमीच सांगेल की सरकारी नोकरीकडे तुम्ही जर वयोमर्यादेने बघाल तर तुमचं वय हळूहळू निघून जाईल. आपण 16 वर्षापासून त्या ठिकाणी तयारीला लागावं. आपण जेव्हा संपूर्ण भागांचा विचार करतो तेव्हा आपल्याला बघायला मिळतं की 27 वर्ष झाले, 28 वर्ष झाली, नोकरी नाही मिळाली. याचे कारण समजून घ्या. तुम्ही वेळेवरती अभ्यास सुरुवात केला नाही किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये आले नाहीत. 16व्या वर्षी जे 10वी झालेले विद्यार्थी त्यांनी जर अभ्यासाला सुरुवात केली तर वयाच्या 18व्या वर्षी नोकरी मिळते म्हणजे मिळते. किंवा जे विद्यार्थी आता 12वी झालेले आहेत त्यांनी 12वी नंतर तरी 18 वर्षी सुरुवात केली तर 19-20च्या आतमध्ये त्या ठिकाणी नोकरी मिळते. खरं तर स्पर्धा परीक्षेमध्ये वेळ किती लागतो तर मी म्हणेल 2 वर्षामध्ये तुम्ही स्पर्धा परीक्षेतली एक नोकरी मिळवू शकतात, चांगल्या दर्जाची नोकरी मिळवू शकतात. म्हणून 2 ते 3 वर्ष देण्याची मानसिकता पाहिजे. जे विद्यार्थी टिकतात ते त्या ठिकाणी नोकरी मिळवतात. काही विद्यार्थी 3 महिन्यामध्ये त्या ठिकाणी
थांबतात किंवा त्या ठिकाणी ते परीक्षा सोडतात, तर अर्धवट त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी सरकारी नोकरीपर्यंत पोहोचत नाही. इथं तुम्हाला मानसिकता लागते, मनातून तयारी त्या ठिकाणी करण्याची क्षमता त्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. आणि विद्यार्थी आणि पालक या दोघांनी जर मिळून विचार केला, त्यांनी तर त्या ठिकाणी संभाषण केलं, तर आपल्याला थांबावं लागेल, आपल्याला करावं लागेल. योग्य मार्गदर्शन, योग्य नियोजन आणि करून घेणारे शिक्षक यांचा जर समतोल त्या ठिकाणी साधला गेला तर नक्कीच सरकारी नोकरी मिळते. आणि जे 25-26 वर्षाचे तरुण मित्र आज आपल्याला ऐकत असतील, त्यांना मी सांगू इच्छितो, वेळ हातातून गेलेली नसते. आता तरी तुम्ही मोठ्या लेवलच्या ज्या परीक्षा आहेत जिथं तुमचं वय बसतं, आता तुम्ही म्हणाल मला नेव्ही जायचं, तुम्ही जाऊ शकत नाही, मला इकडे जायचं आहे तर जाऊ शकत नाही, कारण तिथलं वयमर्यादा संपलेले आहेत. खरी वयमर्यादा 16 पासून त्या ठिकाणी 19 पर्यंत त्या ठिकाणी आहेत आणि 18 नंतर बाकीच्या नोकऱ्यांसाठी तुम्ही जाता येतं. 25, 26, 27 चे विद्यार्थी त्या ठिकाणी आता नोकरीला लागलेत. कितीतरी 28-29 वर्षाचे त्या ठिकाणी तरुण पोलीस भरतीमध्ये शेवटच्या टप्प्यावरती येऊन नोकरी मिळवली. याचं कारण त्यांनी थांबलेत आणि करून दाखवलं. अगदीच. आणि हे स्वप्न जर त्यांना पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी गरुड झेप अकॅडमी आहे. प्रवेश प्रक्रिया कशी असेल आणि शैक्षणिक मर्यादा कशी असेल याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून ऍडमिशन प्रोसेस बद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता. तर आपण सरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपल्यासोबत आहेत प्राध्यापक SS सोनावणे सर. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की आता नुकताच 10वीचा निकाल देखील लागलेला आहे. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी जर हवी असेल तर त्यांनी काय प्रयत्न करायला हवे, खास करून 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आता प्रवेश प्रक्रिया किंवा NDA मध्ये ज्यांना जायचंय त्यांनी नेमकं काय करायला हवं? जर आपण NDA मध्ये जाण्याचा विद्यार्थी विचार करतो तर मी नेहमीच सांगतो की ही परीक्षा त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची आणि भारतातली सर्वात कमी वयामध्ये अधिकारी पदापर्यंत पोहोचवणारी परीक्षा आहे. मग या परीक्षेला तुम्हाला योग्य वेळी सुरुवात करावी लागेल. आपल्या वयोमर्यादेचा जर आपण विचार केला तर 10वी नंतर लगेच जर सुरुवात केली तर आपण 12वीच्या वर्षी NDA ची परीक्षा देऊ शकतो. वर्षातून 2 वेळेस परीक्षा भेटते आणि विद्यार्थ्याला कमीत कमी 4 ते 5 चान्स जे भेटतात त्यामध्येच हे पद काढावं लागतं. आपण जेव्हा UPSCचा विचार करतो तर NDAच्या परीक्षा या UPSCच्या माध्यमातून घेतल्या जातात आणि इथं कमी वयात अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण होतं. आर्मीचे ऑफिसर, नेव्हीचे ऑफिसर आणि एअरफोर्स आपल्याला पुढे जाण्यासाठी त्या ठिकाणी मदत होते. म्हणून NDAची तयारी करणारे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी, कारण मागील वर्षी विद्यार्थिनींना पण NDA मध्ये त्या ठिकाणी संधी मिळालेली आहे, तर या दोघांनी 10वीचा निकाल आता लागलाय, लगेच त्या ठिकाणी सुरुवात करावी. 11वी-12वी सोबत NDA परीक्षेचा अभ्यास, त्याच्या टेस्ट सिरीज, त्यानंतर SSB इंटरव्ह्यूची तयारी, हे सर्व तुम्हाला एकत्र घेऊन जायचं आहे. आणि नक्कीच जर चांगला परिपूर्ण अभ्यास केला तर NDA मध्ये यश मिळतंच. ज्या विद्यार्थ्यांना यश नाही मिळालं ते विद्यार्थी आज नोकरीवरती आहेत. कदाचित त्यांना नोकरी त्याच्या खालच्या पदाची मिळालेली असेल, म्हणजे क्लास 3 ची मिळाली असेल किंवा क्लास 2 ची असेल, पण नोकरी मिळते, पण त्यासाठी थांबण्याची त्या ठिकाणी क्षमता लागते. आणि NDA जे थांबणाऱ्या विद्यार्थ्यासाठी आहेत, अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी आहेत. मला तरी वाटतं लगेच या विद्यार्थ्यांनी सुरुवात करावी आणि तिथपर्यंत पोहोचावं. अगदीच. NDAच्या परीक्षेबद्दल तर तुम्ही सांगितलं, मात्र सैनिकी शाळा आणि गरुड झेप अकॅडमी संस्थेची जी दिनचर्या आहे त्याबद्दल देखील काय सांगाल? ज्यावेळेस आम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये काम करतो तेव्हा दिनचर्या चालू होते सकाळी 5 वाजता आणि खरं तर 24 तासाचा परिपूर्ण वापर त्या गरुड झेपच्या शिक्षकांनी त्या ठिकाणी करून दाखवलेला आहे. विद्यार्थ्याला योग्य नियोजनाखाली योग्य वेळेत प्लॅनिंग करून त्या ठिकाणी ध्येयापर्यंत पोहोचवणं आमचं मेन टार्गेट असतं. मग यात गरुड झेपचे जे स्टाफ काम करून घेतात, सकाळी त्या ठिकाणी मैदानी चाचणी असेल, त्याच्या इंटरव्ह्यूची तयारी असेल, लेखी परीक्षा असेल, कारण प्रत्येक घटकामध्ये प्रत्येक भरतीला वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी बघायला मिळतात. म्हणून हे प्रकार विद्यार्थ्याकडून डेली करून घेणं आणि त्यामध्ये त्याला प्रावीण्य निर्माण करणं. पेपर तो 200 मार्काचा देतोय, 100 मार्काचा देतो, पण त्यामध्ये तो आउट ऑफ कसे मार्क मिळवेल याचा जास्तीत जास्त सराव त्या ठिकाणी दिनचर्येच्या माध्यमातून करून घेतला जातो. आणि मी नेहमीच सांगतो, लेखी परीक्षा किंवा मैदानी चाचणी खूप अवघड नाहीये.
गरज आहे सातत्यानं सराव करण्याची आणि तो सराव आमच्या डेलीच्या रुटीनमध्ये असतो. म्हणजे 5 ते रात्रीच्या 10-11 वाजेपर्यंत नॉनस्टॉप जी तयारी चालते त्यामध्ये विद्यार्थ्याची मानसिकता वाढवणे, त्यांना त्या ठिकाणी मोटिवेट ठेवणे, म्हणजे मोटिवेशनल स्पीकर असतील, वेगवेगळे अधिकारी असतील, यांचे मार्गदर्शन ज्यातून विद्यार्थी मनातून पेटून उठतात. आज पालकांची त्या ठिकाणी इच्छा असते की माझ्या विद्यार्थ्यांनी काहीतरी केलं पाहिजे, पण विद्यार्थ्याची मानसिकता तयार करणं ही सुद्धा एक मोठी त्या ठिकाणी कसरत असते आणि त्यामध्ये आमचा स्टाफ त्या ठिकाणी परिपूर्ण काम करतो. आज सैनिक स्कूलबद्दल तुम्ही बोललात तर मला वाटतं की सैनिक स्कूल ही 10 वर्षानंतर 5 वर्षानंतर विद्यार्थ्याचं भवितव्य घडवणारा एक कारखाना ठरेल. कारण आज विद्यार्थी तो IIT ला जायचा असेल, कुठल्याही क्षेत्रात जायचा असेल, तो त्याचा बेस या शाळेत तयार करतोय. म्हणजे विद्यार्थ्याचं वयाचे 1 वर्ष वाया जात नाही. आपले पालक त्या ठिकाणी विद्यार्थ्याचं ऍडमिशन घेतात आणि वर्षाकाठी फक्त एक मार्कशीट बघतात. तर या शाळेमध्ये आम्ही ऑलिम्पिक लेवलचे गेम, ज्यामध्ये स्विमिंग असेल, म्हणजे स्विमिंग लेवलचा 25 मीटरचा पूल, त्यानंतर हॉर्स रायडिंग असेल, त्यानंतर शूटिंग असेल, हे सर्व जिम्नॅस्टिक लेवलचे गेम्स असतील, ॲथलेटिक्स असतील, हे तिथं उपलब्ध आहेत. त्याचे स्पेशल कोचेस 12-12, 14-14 कोच या ठिकाणी उपलब्ध आहेत. या शाळेच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकली करून घेतली जाते. म्हणजे सायन्स सब्जेक्ट असेल तर सायन्समध्ये काय काय आहे, विज्ञानातल्या कोणकोणत्या घटकांच्या गोष्टी आहेत त्या कंप्लीट करून घेतल्या जातात. प्रत्येक विषयाचं नॉलेज त्याला पुढील भविष्यासाठी देणं गरजेचं आहे. फक्त परीक्षा हा हेतू नसतो आणि परीक्षा तर तो पास होणारच आहे, पण पास होऊन त्याने स्पर्धा परीक्षेमध्ये असतील किंवा भवितव्यातल्या येणाऱ्या संधीबद्दल त्या ठिकाणी आजच तयारी केलेली असेल तर नक्कीच पालकांचा यामध्ये फायदा आहे. कारण 12वी नंतर खूप मोठा लागणारा शिक्षणाचा खर्च जर आपण विचारात घेतला तो होतो फक्त कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे. म्हणून विद्यार्थी या सैनिक शाळेत जर आला तर नक्कीच त्याचा त्या ठिकाणी भविष्याचा त्या ठिकाणी पाया मजबूत होतो. आणि मी तर सांगेल पालकांनी आपण ज्या शाळेत विद्यार्थ्यांना टाकले त्या शाळेची परिपूर्ण माहिती एकदा घेतली तर आपल्याला कळेल की शाळा कोणत्या दर्जाची आज असावी, आजच्या युगातील शाळा असावी, आणि पालकांनी समजून घेणं गरजेचं आहे. अगदी जसं तुम्ही सांगितलं की एकाच छताखाली विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी खरं तर मिळतात. 10वी-12वीचे निकाल देखील लागलेले आहेत, त्यामुळे पालक कुठेतरी संभ्रमात आहे की आता विद्यार्थ्यांनी पुढे काय करायला हवं. याबद्दल अगदी थोडक्यात आम्हाला काय सांगाल? आता 10वी-12वीच्या निकालानंतर विद्यार्थ्याच्या खऱ्या करिअरची सुरुवात होते. म्हणून पालकांनी संभ्रमात राहण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी स्वतःहून त्याची माहिती घ्यावी की मी एनडीएत जाणार आहे तर एनडीएची माहिती काय आहे, मला नेव्ही एअरफोर्सला जायचं आहे त्याच्यामध्ये कोणकोणते त्या ठिकाणी जागा निघतात, व्हॅकन्सी निघतात, त्या कोणते फॉर्म भरावे लागतात, त्याच्या कोणत्या परीक्षा असतात, मला पोलीस बनायचं आहे त्याबद्दल काय माहिती आहे, पोलीस बनण्यासाठीची प्रक्रिया काय आहे, या सर्वांची पूर्ण माहिती जर विद्यार्थ्यांनी मिळवली तर नक्कीच आज पालकांना विचार करण्याची गरज पडणार नाही. विद्यार्थी स्वतः डिसिजन घेतील आणि डिसिजन घेतल्यानंतर तुम्हाला लगेच त्या ठिकाणी सुरुवात करावी लागते. कारण आता आपण बघतोय हजारो परीक्षेच्या जागा निघतायत, पण विद्यार्थी फॉर्म न भरल्यामुळे किंवा योग्य तयारी न केल्यामुळे, त्या जाहिराती न कळाल्यामुळे त्या ठिकाणी त्या जागेपासून वंचित राहतात आणि तिथे दुसरेच विद्यार्थी त्या ठिकाणी भरती होतात. तर मला पालकांना एक सांगायचं आहे, त्या विद्यार्थ्यांनी स्वतःची मानसिकता बनवून स्पर्धा परीक्षेची तयारी करावी, नक्कीच त्यांना यश मिळतं. अगदीच. आणि याच खरं तर आत्मविश्वासामुळे आतापर्यंत हजारो असे विद्यार्थी आहेत, त्यांचे स्वप्न गरुड झेप अकॅडमीच्या माध्यमातून पूर्ण झालंय आणि त्यांना सरकारी नोकरी देखील मिळालेली आहे. सर, खूप खूप धन्यवाद की आज तुम्ही त्या आलात आणि या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेबद्दल आणि आपल्या सैनिकी शाळेबद्दल आम्हाला माहिती दिलीत. धन्यवाद. त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमात वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.